पालघरमध्ये पुन्हा एकदा वायू गळती झाली आहे। बोईसर सारख्या तारापूर एमआयडीसी मध्ये ही वायू गळती झाल्याची माहिती मिळते। डाय मिथाइल सल्फेट वायूची ही गळती आहे आणि कंपनीतल्या कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हर्षद, वायू गळतीमुळे तिथल्या कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार केले जात आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे आणि सध्या या संदर्भात प्रशासनाने काय पावलं उचलली आहेत? नक्कीच वायू गळतीमध्ये जे बाधित कामगार जे हॉस्पिटलाइज झाले होते त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतं। ही घटना जी आहे ती काल रात्रीची आहे। काल मिथाइल डायसल्फेट हा जो वायू आहे तो टँकरमध्ये भरताना तो लीक झाला आणि त्याच्याने तिथे कामावर असलेले 12 ते 15 कामगार त्या वायू गळतीमुळे बाधित झाले आणि प्रशासनाने ती सकाळी मिळाली। म्हणजे कंपनीने हा पूर्ण प्रकार दाबून ठेवला होता आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्याच खाजगी वाहनाने त्यांना ऍडमिट केलं होतं। मात्र सकाळी जेव्हा हॉस्पिटलने ह्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। दुसरीकडे आपण विचार केला तर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे, कारण याच्या 8 दिवसा अगोदर सुद्धा बोईसर परिसरामध्ये वायू गळती झाली होती। मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याच्यातच हा दुसरा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे नक्कीच औद्योगिक सुरक्षा विभागानं याच्याकडे लक्ष देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। धन्यवाद हर्षद, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।